नमस्कार. मी रोहन चुंबळे. आपलं एम्प्लॉयबिलिटी स्किलच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. पॉझिटिव्ह वर्कप्लेसबद्दल आपण बघत होतो. त्याच्यातला एक पॉइंट आपण इथे बघतोय, खास वेगळा, की आपल्या एम्प्लॉयरला आपल्याबद्दल काय वाटतं, ते सर्वात महत्त्वाचं. एम्प्लॉयर्स वॉन्ट एम्प्लॉईज हू आर रिलायबल, पंक्च्युअल, रिस्पॉन्सिबल अँड हू प्रेझेंट देमसेल्व्हज इन अ प्रोफेशनल मॅनर. म्हणजे काय? तर आपला जो कोणी मालक आहे, ज्यानी हा सगळा सेटअप तयार केलेला आहे, त्याला वाटतं की त्याच्या हाताखाली काम करणारे जे लोकं आहेत, हे रिलायबल असावे. रिलायबल म्हणजे काय? की जर मी याला एखाद्या व्यक्तीला काम सांगितलं, तर ते तो करू शकेल, असा विश्वास त्याच्या मालकाला वाटला पाहिजे. जर तो विश्वास तुमच्याबद्दल वाटत नसेल, तर तुम्हाला ते काम मिळणार नाही आणि तुम्ही एक चांगल्या दर्जाचे एम्प्लॉयी आहात, कर्मचारी आहात, हे इथे सिद्ध होत नाही. त्यानंतर पंक्च्युअल प्रत्येक ठिकाणी वेळेला अत्यंत महत्त्व आहे, की बाबा ठराविक वेळेमध्ये तो व्यक्ती आला पाहिजे. जर आपलं वर्किंग अवर्स 8 तासांचा आहे, तर 8 तासामध्ये तो सकाळी 10 वाजता आला पाहिजे, दिवसभर राहिला पाहिजे, तिथे त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्यानंतर तो जायच्या वेळेसच बाहेर पडला पाहिजे आणि सांगून जात असताना परवानगी घेऊन गेला पाहिजे, की उद्या काही काम आहे किंवा अजून कुठल्याही प्रकारचं काही अडचण असेल, तर थांबायची वेळ गरजेची आहे का? हे सगळं त्यांनी तिथे करायला पाहिजे आणि त्यानंतर तो पुढे जायला पाहिजे. पंक्च्युअलिटीमध्ये एक गोष्ट असून बघायला पाहिजे, की फक्त वेळेशी प्रामाणिक न राहता, समजा त्याला रजा घ्यायची असेल, तर पूर्व परवानगी त्यांनी घेतली पाहिजे आणि त्यानंतरच त्यांनी रजा घ्यायला पाहिजे. यालाच रिस्पॉन्सिबल पण म्हणायला लागतं, की बाबा जर मी सुट्टी घेतो आहे, तर माझी जबाबदारी आहे, माझं काम दुसरं कोणाला तरी देणं, माझ्या मालकाला हे सांगणं, की मी आज येणार नाहीये आणि माझं काम हे दुसऱ्या कोणाला तरी द्या किंवा जे काही मला काम सांगितलं ते पूर्ण करून त्यानंतर उरलेल्या वेळेत मी रजा घेतो. त्यानंतर जो कोणी कर्मचारी आहे, एक प्रकारे तो त्या कंपनीचा फेस असतो. तर जो स्वतःला एका व्यावसायिक तरीकेने प्रोफेशनल मॅनरमध्ये प्रेझेंट करतो, तोच व्यक्ती जो आहे, तो त्या एम्प्लॉयी म्हणून त्याच्या मालकाला आवडत असतो. प्रत्येक वेळेस कोणी नवीन क्लायंट आला, नवीन व्यक्ती आला, तर तो सगळ्यात पहिले त्या व्यक्तीला बोलवतो, जो प्रोफेशनल मॅनर्समध्ये वागतो आणि प्रेझेंटेबल आहे. अशा प्रकारचा जो व्यक्ती आहे, तोच त्याच्यासमोर तुम्ही पाठवत असतो आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने बाहेरच्या नवीन क्लायंटचं आणि या कंपनीचं किंवा या फर्मचं एक रिलेशन तयार होत असतं. तर हा जो एम्प्लॉयी आहे, जो फेस बनतो, तो प्रोफेशनल असणं आवश्यक असतं. आणि हे लक्षात ठेवा, या सर्व गोष्टी एक प्रकारे एका चांगल्या कर्मचाऱ्याचे ॲट्रिब्यूट्स इथे सांगितले गेलेले आहेत. जर तुमच्यामध्ये हे नसतील, तर मात्र कुठेतरी तुमच्या सेल्फ इस्टीमला धक्का लागतो आहे, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे हे असायला पाहिजे आणि तुम्ही अत्यंत कष्ट करणारे व्यक्ती जरी असाल, तरीही ह्या सर्व गोष्टी पैकी कुठली जरी एक तुमच्यामध्ये मिसिंग असेल, तरीही तुम्हाला पुढे जाण्याची संधी कदाचित मिळू शकणार नाही. आजपुरतं इतकंच. धन्यवाद.